महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे व यूट्यूबच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन याचा दुसरे सत्र चालू होत आहे। या सत्रामध्ये आपण कथाकथन, काव्यवाचन याची सुरुवात करत आहोत। यामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदवलेला आहे। श्रीमती पूनम ढगे, अवर सचिव, श्रीमती संगीता विदाते, कक्ष अधिकारी, श्रीमती मीरा सावंत, सहाय्यक लेखा अधिकारी, श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, कक्ष अधिकारी ह्या कुसुमाग्रज साहित्य विश्वातील ध्रुवतारा हे काव्यवाचन स्वयरचित काव्यवाचन सादर करणार आहेत। कृपया त्यांनी सादर करा। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। नमस्कार, मी पूनम ढगे, मी प्राजक्ता कुलकर्णी, मी संगीता विधाते आणि मी मीरा सावंत। आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। आजचा दिनविशेष आपणा सर्वांना ठाऊक आहेच। आपल्या मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आदरणीय वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिन। त्यानिमित्त कुसुमाग्रज आणि इतर दिग्गज लेखक कवींच्या साहित्यातील काही लेखन संपदा आपणासमोर सादर करीत आहोत। किंबहुना हे सादर करावयास मिळाले हे आमचे अहोभाग्य। वास्तविक कुसुमाग्रज आदी मराठी साहित्य जगातील साहित्यिक यांनी त्यांच्या लेखनातून आपणास मराठी भाषेत अतिशय अनमोल अशी देणगी दिली आहे। अशावेळी आपण काही काव्य, कथा, लेख सादर करणे म्हणजे साहित्य सूर्यासमोर मिणमिणती ज्योत दाखवण्यासारखे आहे। तथापि कुसुमाग्रजांना आदरांजली आणि मराठी भाषेचा अभिमान म्हणून आमचे हे छोटेसे सादरीकरण। कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यामधील सर्व विषयांमध्ये अपार योगदान दिले आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच। तरीही सर्वप्रथम कुसुमाग्रजांना आदरपूर्वक अभिवादन करून त्यांच्या साहित्य कार्याची थोडक्यात ओळख करून देणाऱ्या काही पंक्ती सादर करतोय। कुसुमाग्रज साहित्य विश्वातील ध्रुवतारा। काव्य, नाटक, कथा, कादंबरी, निबंध संग्रह असो व इतर कोणतेही लेखन, काव्य, नाटक, कथा, कादंबरी, निबंध संग्रह असो व इतर कोणतेही लेखन सामाजिक क्रांतीचा वसा घेतला करुणी लेखणी हेच साधन। मराठी बाणा जपण्या मांडला त्यांनी हा साहित्य पसारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा। आढळ त्यांचे स्थान असे साहित्य जगतात, आढळ असे त्यांचे स्थान असे साहित्य जगतात, शोधक, चिकित्सक, प्रगल्भ व्यक्तिमत्व प्रतिबिंबित झाले प्रसन्न लिखाणात। आम्हा मराठीचा ठेवा दिधण्या त्यांचा हा प्रयत्न सारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा। लेखणीत त्यांच्या जशी तळपती सर्वांगीण क्रांती, लेखणीत त्यांच्या जशी तळपती सर्वांगीण क्रांती, तशीच सांस्कृतिक तरुण मनाची हळूवार जोपासनाही होती। असामान्य प्रतिभावंत असा ज्यास वंदितो देश सारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा। ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले। अगदी अंतराळातील एका ताऱ्यालाही त्यांचे नाव देण्यात आले। त्यांचा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून होतोय साजरा। साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा। नाशिक येथे जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर तात्यासाहेब शिरवाडकर म्हणूनही आहेत ज्ञात। नाशिक येथे जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर तात्यासाहेब शिरवाडकर म्हणूनही आहेत ज्ञात आणि कुसुमेचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज या नावाने आहेत प्रख्यात। 27 फेब्रुवारी 1912 रोजी जन्मलेला हा तारा 10 मार्च 1999 रोजी मावळला, पण अनंत काळापर्यंत मराठी मनात राज्य करील हा सितारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा, साहित्य विश्वातला तो तर साक्षात ध्रुवतारा। अशा या कुसुमाग्रजांच्याच विशाखा या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील एक कविता सादर करतील कुलकर्णी मॅडम। कवितेचे नाव आहे वनराणी।
घट हले शिरावर चरण चालिने धुंद, भिजविते मुक्तजल पदर रेशमी रुंद, क्रीडतात कुंतल कुरळ कपाळावरती, गुणगुणती कंकण करात यौवन छंद. डोंगरी हवेचे देहलतेत मिरास, की द्राक्षांचा घड मोहरला भरगोस, व्याधाचा नयनी करणविलास अधीर, वक्षावर बहरे नवतीचा उल्हास. कांती केतकी केवळ घवघवलेली, कचभुजंग मनो माने जवळी विळखा घाली, रविपरी उदेला प्रणयाग्नी हृदयात, प्राचीसम म्हणून अरुणता ये गाली. पलीकडे खळाळे निर्मळ निरसर पाणी, उत्तुंग तरुंची उभी सभोवती श्रेणी, एकाकी धुसर पाऊल वाटमध्येही, तिजवरून विहारे वनामध्ये वनराणी, तिजवरून विहारे वनामध्ये वनराणी. यानंतर संगीता विधाते कविता सादर करतील कणा. मी आता कवी कुसुमाग्रज यांची कणा कविता सादर करणार आहे आपल्यासमोर. खरं तर प्रत्येक मराठी माणसाच्या, मराठी मनाच्या जवळ जाणारी, स्वाभिमानानं जगणं शिकवणारी आणि अगदी कठीण प्रसंगातही बळ देणारी आणि मनाची उमेद वाढवणारी ही कविता कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. धन्यवाद. आता पूनम ढगे आपल्यासमोर माहेर वाशिन ही कविता सादर करणार आहे. मी मेघना गायकवाड यांची माहेरवाशिणी कविता सादर करते. आपल्या जीवनातील दुःख, हर्ष, हुरहुर, आनंद, प्रेम, जिव्हाळा या सर्व भावना आपण आपल्या मातृभाषेतून अत्यंत अस्सलरित्या व्यक्त करू शकतो. आणि मायबोली मराठी ही सुंदर आणि नेमक्या शब्दांमध्ये आपल्याला ह्या भावना व्यक्त करण्यास मदत करते. तर ह्या भावना व्यक्त करणाऱ्या या एक कविता मी आपल्याला जी मला आवडली आहे ती मी सादर करते. माहेरवाशिण. हुरहुर कशाला म्हणतात ते सासरी निघालेल्या माहेरवाशिणीला विचारा. हुरहुर कशाला म्हणतात ते सासरी निघालेल्या माहेरवाशिणीला विचारा. गेल्या 4-8 दिवसात कौतुकाने की विसाव्याने, गेल्या 4-8 दिवसात कौतुकाने की विसाव्याने मूठभर मांस वाढलेले म्हणून पाय तिचे जड होतात घरातून निघताना. काळीजही जड होते मागे वळून पाहताना. तिला ती माया सोडवत नाही की घर सोडवत नाही, तिला ती माया सोडवत नाही की घर सोडवत नाही. सारे जरी तिचेच आज तिला कोणीच अडवत नाही. सकाळपासून उगीच रेंगाळत होती परसदारी झाडाखाली, इथेच तर मांडायची तिची ती भातुकली. बाबांच्या जीवाची घालमेल न सांगता तिला कळत होती, बाबांच्या जीवाची घालमेल तिला न सांगता कळत होती. आई मात्र उगीच फार वाईट वाटत नसल्याचा आवाणीत होती. बहीण भाऊ रोजच्यासारखे खळखळून हसत नव्हते, फक्त तिच्या आजूबाजूला घुटमळत होते. शेवटी जाण्याची वेळ आली, शेवटी जाण्याची वेळ आली आणि ती आणखीनच हळवी झाली. बाबा लवकर याल ना भेटायला, बाबा लवकर याल ना भेटायला, आई विसरू नको बाबांजवळ मला तुझी माया पाठवायला, आई विसरू नको बाबांजवळ तुझी माया मला पाठवायला. येते मी म्हणत नमस्कार करून सगळ्यांना पाठमोरी झाले, येते मी म्हणून नमस्कार करून सगळ्यांना पाठमोरी झाले. इतका वेळ अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते, इतका वेळ अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते. धन्यवाद. आता यापुढील कविता मीरा सावंत सादर करतील. भक्तिभाव. कुसुमाग्रजांची कविता आहे
सदर कवितेतून कुसुमाग्रजांनी प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्यासाठी आवाहन केले आहे. कवितेचं शीर्षक आहे भक्तिभाव. क्षण एक तरी तू येशील का, क्षण एक तरी तू येशील का, चरणाच्या स्पर्शे तव मंगल, पावन घर मम करशील का, क्षण एक तरी तू येशील का. मिरवणूक ये वाजत गाजत, नृपापरी तू तीत विराजत, दुमदुमती जयनाद तुझे नित, वैभव ते विसरून घडीभर, स्वागत हे मम घेशील का, क्षण एक तरी तू येशील का. जीवन सुम तुझसाठी उमले, फुलले मोहरले परिमळले, जीवन सुम तुझसाठी उमले, फुलले मोहरले परिमळले, भाव पराग उरिथर थरले, लवून या लतिकेवर खाली, भक्तिभाव हा भगशील का, क्षण एक तरी तू येशील का. अथांग महती जाणत अंतर, अथांग महती जाणत अंतर, अलंकारले श्रमून मंदिर, अवघे भवती निर्मळ सुंदर, जाणून या मम अथांग प्रीती, हृदयाशी मम धरशील का, क्षण एक तरी तू येशील का, क्षण एक तरी तू येशील का. धन्यवाद. धन्यवाद. ढगे मॅडम, कुलकर्णी मॅडम, विधाते मॅडम आणि सावंत मॅडम. ही एक नवीनच कलाकृती होती. काव्यवाचन, कविता एका एकत्रित म्हणणे आणि त्या एकमेकाशी कशा सुसंगत होत्या हेही त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. विशेष म्हणजे कवी कुसुमाग्रज हे दिव्य प्रकाश साहित्यिक आहेत. त्यांचं औचित्य साधूनच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. त्यांनी ज्या 4ही कविता सादर केलेल्या आहेत, माहेरवाशीन, भक्तिभाव, कणा, वनराणी, यातून वेगवेगळा संदेश द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या ह्या काव्यवाचनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद.